नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारनं महाराष्ट्रामधल्या 38 जागांवरती जे उमेदवार आहेत ते उमेदवार जाहीर केलेले आहेत। तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। बीड जिल्ह्यामधले 4 उमेदवार जाहीर झालेले आहेत। यामध्ये अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना माजलगावमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर दुसरे कृषी मंत्री बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची उमेदवारी परळीमधून जाहीर करण्यात आलेली आहे। शरद पवार गटाकडून बीडमध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर केज विधानसभा या राखीव मतदारसंघावरती माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। 2 राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या 4 जागा आहेत, पण यापैकी 2 जागा शरद पवार गटाच्या आणि 2 जागा या अजित पवार गटाच्या आहेत। यामध्ये जर विश्लेषण या उमेदवारीचं करायचं म्हटलं तर दोन्ही गटाकडून, अजित पवार गटाकडून आणि शरद पवार गटाकडून दोन्हीकडून सुद्धा निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे हे दोन्ही अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले। पक्ष ज्यावेळेस फुटला त्यावेळेस हे दोघेही अजित पवार यांच्या बरोबर गेले। त्यामुळे यावेळी अजित पवारांनी या दोघांनाही उमेदवारी पुन्हा दिलेली आहे। यामध्ये विशेष म्हणजे प्रकाश सोळंके यांनी काही महिन्यापूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी राजकीय निवृत्ती घेतली होती, मात्र अजित पवारांनी त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे। त्यांचे सोळंकेंचे पुतणे जयसिंह सोळंके यांना यावेळी डावलण्यात आलेलं आहे। त्यामुळं जयसिंह सोळंके नेमके काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं राहणार आहे। कारण प्रकाश सोळंके यांनी निवृत्ती घेण्याबरोबरच उमेदवारी ही जयसिंह सोळंके यांना दिली जाईल किंवा पक्ष त्यांना ते देईल असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं। त्यामुळे जयसिंह सोळंके यांनी सुद्धा गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क दौरे वाढवले आणि एकंदरीतच कार्यकर्त्यांची मोठ बांधण्याचं काम त्यांनी यावेळी केलं होतं। मात्र ऐन वेळेला काका प्रकाश सोळंके यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे जयसिंह सोळंके यांच्यावर एक प्रकारे अन्याय झाल्याचं बोललं जात आहे। पालकमंत्री धनंजय मुंडे यांना अपेक्षेप्रमाणे त्यांना उमेदवारी परळीतून मिळालेली आहे। तर शरद पवार गटामध्ये 2 उमेदवाऱ्या जे जाहीर झालेल्या आहेत बीड मधल्या, यामध्ये बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचं नाव आहे। खऱ्या अर्थानं संदीप क्षीरसागर हे डेंजर झोन मध्ये आहेत, त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असं म्हटलं जात होतं। मात्र शरद पवार यांनी संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या निष्ठेचं फळ मिळालेलं आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल, शरद पवार यांच्या पक्षाकडून संदीप क्षीरसागर हे एकमेव मोठा चेहरा होता जो त्यांच्यासाठी जीवाचं रान करत होता। संपूर्ण प्रचार यंत्रणा संदीप क्षीरसागर यांनी त्यावेळी हाती घेतली होती आणि बजरंग सोनवणे यांना त्यांनी बीड मधून विजय केलेला आहे, त्यांना खासदार केलेला आहे। त्यानंतर अंतर्गत गटबाजी नंतर संदीप क्षीरसागर यांना त्यांच्याच पक्षातील काही लोकांनी विरोध केल्याची चर्चा होती। त्यामुळे कुठेतरी संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी कापली जाईल असं म्हटलं जात होतं। मात्र शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला आणि बीड मधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळालेली आहे। दुसरा जो मतदारसंघ आहे केज हा राखीव मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे, त्यानंतर अंजली घाडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे हे 3 चेहरे इच्छुक होते। यामध्ये पृथ्वीराज साठे यांनी बाजी मारली असून पृथ्वीराज साठे यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे। पृथ्वीराज साठे हे सुरुवातीपासून शरद पवार यांच्या सोबत आहेत। एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पृथ्वीराज साठे यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे पक्षांतर्गत विरोध असला तरी सुद्धा पृथ्वीराज साठे यांच्यावर शरद पवार यांनी विश्वास दाखवला आणि केज विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे। केज मतदारसंघामध्ये आता भाजपकडून पहिल्या यादीमध्ये नमिता मुंद्रा यांचं नाव जाहीर झालेलं आहे। त्यामुळे नमिता मुंद्रा विरुद्ध पृथ्वीराज साठे अशी लढत केज मध्ये होणार आहे हे प्रत्यक्षदर्शी दिसतं। मात्र अंजली घाडगे आणि संगीता ठोंबरे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे। माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। समोरून शरद पवार गटाची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही। रमेश आडसकर, मोहन जगताप, राधाकृष्ण हुके पाटील, नारायण डग, अशोक डग असे बरेच चेहरे इच्छुक आहेत, यांचे नाव चर्चेत आहेत। त्यामुळे शरद पवार निष्ठावंतांना उमेदवारी देतात की भाजपमधल्या नेत्यांना उमेदवारी देतात। एकंदरीतच 2 केज आणि बीड विधानसभा मतदारसंघाचं जी काही उमेदवारी जाहीर झाली
यावरून असं स्पष्ट दिसतंय की शरद पवार हे निष्ठावंतांना उमेदवारी देण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळे माजलगावमध्ये जर उमेदवारी शरद पवार निष्ठावंतांना दिली तर यावेळी माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, त्यानंतर नारायणराव डक, अशोक डक असे नाव चर्चेत आहेत. यापैकी कोणालाही एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यावेळी माजलगाव मतदारसंघात सुद्धा तगडी फाईट होण्याची दाट शक्यता आहे. बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कोण असणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शिंदे शिवसेनेकडून अनिल जगताप यांनी दावा केलेला आहे. कारण ही जागा आतापर्यंत युतीमध्ये शिवसेनेला राहिलेली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाने सुद्धा या जागेवर दावा केलेला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांनी हा दावा केलेला आहे. अजित पवार गटाकडून डॉक्टर योगेश क्षीरसागर, संपादक पत्रकार शेख तय्यब यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे बीडची उमेदवारी महायुतीची कोणाला मिळणार हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. यापेक्षा आणखी वेगळ्या विषयावर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.